हॅलो स्टुडंट्स, 11वी ॲडमिशन घेत असताना तुम्हाला अडचण येत आहे की तुमच्या एरियामध्ये किती कॉलेजेस हे कसं बघायचं. तर विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सोल्युशन सांगतो. आपल्या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर सर्च कॉलेजेसला क्लिक करायचं आहे. आपल्याला स्ट्रीम चूज करायचं आहे. आपल्याला कुठल्या स्ट्रीमला जायचं आहे त्याला क्लिक करा. मीडियम चूज करा आणि तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे त्याला सिलेक्ट करा. रिजन सिलेक्ट करा पहिल्यांदा, नंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर तुमचा जो तहसील आहे तालुका आहे त्याला क्लिक करा आणि सर्च कॉलेजेस म्हणा. तर इथं बघा पूर्णपणे लिस्ट येते. कुठल्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सी आहे, किती इनटेक आहे हे तुम्हाला बघायला इथं मिळणार आहे. वॅकन्सी बघा तुम्ही डायरेक्टली बघू शकता की इथं करंट वॅकन्सी किती आहे, मायनॉरिटी कोटा किती आहे, मॅनेजमेंट कोटा किती आहे, इन हाऊस कोटा किती आहे, कॅप सीटसाठी किती अवेलेबल आहेत आणि प्रत्येक जातनिहाय SC ST VJ NT NT CNTD OBC आणि SBC SCBC EWS मध्ये प्रत्येकाला पर्सेंटेजमध्ये जागा किती अवेलेबल आहेत, प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक जागा तुम्ही इथं चेक करू शकता. सो या सुविधेचा फायदा घेत चला, म्हणजे तुम्हाला जेव्हा ॲडमिशन घ्यायचं आहे तेव्हा कॉलेजेस सिलेक्ट करण्यासाठी अडचण येणार नाही.